नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, लॅपलास ट्रान्सफॉर्म आपलं सुरू आहे आणि प्रीवियस लेक्चर जर तुम्ही बघितलं असेल तर त्या प्रीवियस लेक्चरमध्ये आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म एक्झॅक्टली आहे तरी काय ते आपण डिस्कस केले। यासोबत लॅपलास ट्रान्सफॉर्मचे जे काही बेसिक रिक्वायरमेंट असतात, म्हणजे आपल्याला याचे प्रश्न जर का सोडवायचे असतील तर कोणकोणत्या प्रकारचं फाउंडेशन बेसिक आपल्याला लागतं ते आपण इथं डिस्कस केलं। थोडक्यात इथे इंटिग्रेशनचे काही महत्त्वाचे फॉर्म्युले लागतात ते आपण बघितले। त्याच्यानंतर जे स्टँडर्ड फंक्शन होते, जसे की युनिट स्टेप फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, तर त्या सगळ्या फंक्शनचा आपण या ठिकाणी लॅपलास ट्रान्सफॉर्म फॉर्म्युला पासून तर डेरिवेशनल पार्ट आपण बघितला आहे। आणि सगळ्यात शेवटी आपण इथं काय केलंय बघा, तर सगळ्या प्रकारचे जे काही फंक्शन्स आहेत तर त्यांचं लॅपलास ट्रान्सफॉर्म विथ देअर रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे। ठीक आहे, तर हे फॉर्म्युले तुमचे पाठ होणं खूप गरजेचे आहेत। 1 e raised to at, e raised to minus at, sin of at, cos of at, then sin hyperbolic at, cos hyperbolic at, t raised to n and t raised to n when n is positive integer, आणि सेकंड कंडिशन अशी आहे की when n is मोर दॅन -1। तर यांच्यासाठी असणारे स्टँडर्ड लॅपलास फॉर्म्युले आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत। आणि इथं हे लेक्चर बघत असताना एक रिक्वायरमेंट माझी अशी असेल तुमच्या सगळ्यांकडनं की तुम्ही काय करा की हे फॉर्म्युले एका पेजवरती छान पद्धतीने लिहून घ्या। शक्य झालं तर त्यांना पाठ करून टाका, कारण पाठांतर इथं खूप गरजेचं आहे। एक्झाममध्ये फॉर्म्युले जर तुमचे पाठ नसतील तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येणार नाहीत। ठीक आहे, मग एकदा हे स्टँडर्ड फॉर्म्युला झाल्यानंतर आज आपण इथं डिस्कस करणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म। मग या प्रॉपर्टीज ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्मचा पार्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे। मग स्टँडर्ड फॉर्म्युले आणि प्रॉपर्टीज हे कंप्लीट झाल्यावरती आपण सोडवणार आहोत PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन, ज्या थ्रू तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या कन्सेप्ट ज्या क्लिअर होतील। ओके, मग आता आपण सुरुवात करूया। तर बघा, प्रॉपर्टीज ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म, तर यामध्ये आपल्याला नंबर ऑफ प्रॉपर्टीज बघायच्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे फर्स्ट शिफ्टिंग थेरम किंवा फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी, देन सेकंड शिफ्टिंग थेरम और सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी, चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी, मल्टिप्लिकेशन बाय टी, डिव्हिजन बाय टी, देन डेरिव्हेटिव्ह इन टाइम डोमेन, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन इन टाइम डोमेन आणि कन्व्होल्युशन प्रॉपर्टी। तर अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रॉपर्टीची नावं आहेत। वन बाय वन आपण इथं समजून घेऊयात। तर चला आता मी सुरुवात करतो प्रॉपर्टी नंबर 1, फर्स्ट शिफ्टिंग थेरम। फर्स्ट ओके, फर्स्ट शिफ्टिंग थेरम किंवा तुम्ही त्याला फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणू शकतात। आणि याच्या सोबतच मी इथं घेतो सेकंड शिफ्टिंग थेरम। ओके, ह्या दोघांपैकी मित्रांनो जो फर्स्ट शिफ्टिंग थेरम आहे तो आपल्याला मॅक्झिमम एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी यूज करायचा आहे। आता काय आहे हा थेरम तर लक्षात घेऊया। बघा, या ठिकाणी f ऑफ टी तो टाइम डोमेन मध्ये असणार हे कुठलं तरी एक फंक्शन असणार ज्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, जो आपण डिनोट करतो f ऑफ s ने। ठीक आहे, म्हणजे मागे तुम्ही हे जे स्टँडर्ड फॉर्म्युले ते बघितलेत ना, तर या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्येच असणारा जो f ऑफ टी असेल ज्याचं की लॅपलास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहिती आहे। ओके, तो हा f ऑफ टी स्टँडर्ड फंक्शन, त्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म मला इथं माहिती। आता बघा, याला अशा पद्धतीने इथं छेडछाड केलेली असेल, e raised to minus of at, e raised to minus of at या टर्मने या ठिकाणी काय केलं असणार, मल्टिप्लाय केलं असणार। मग जर का e raised to minus of at ने इथं मल्टिप्लाय केलं डाव्या बाजूला, तर उजव्या बाजूमध्ये बदल काय होतो लक्षात घ्या। ज्या ज्या ठिकाणी s आहे तो s इथं रिप्लेस होतो s प्लस a ह्या टर्मने। पुन्हा लक्षात घ्या काय म्हणतोय मी, e raised to minus of at या टर्मने जर का मल्टिप्लाय केलेलं असेल तर त्याला आपण फर्स्ट शिफ्टिंग थेरम और फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणतो। आणि अकॉर्डिंग टू दॅट प्रॉपर्टी जर डावीकडे e raised to minus of at ने मल्टिप्लाय केलं असेल तर उजवीकडे ज्या ज्या ठिकाणी s असेल तो s रिप्लेस कशाने होणार राजांनो, s प्लस a ने रिप्लेस होणार। ओके, हे लक्षात घ्या। मग हा s प्लस a जो रिप्लेसमेंट आहे सर हे ROC मध्ये पण होणार का, रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स मध्येच? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो, तिथं सुद्धा ROC मध्ये सुद्धा फरक पडेल। ओके, सेकंड शिफ्टिंग थेरम, f ऑफ टी याचा झेड ट्रान्सफॉर्म आहे या ठिकाणी f ऑफ s। तर आता सेकंड शिफ्टिंग त्याच्या नावातच आहे, शिफ्टिंग कुठे केली, सेकंड शिफ्टिंग म्हणजे राईट हँड साईडला। तर राईट हँड साईडला जर इथे e raised to minus of as ने मल्टिप्लाय केलेलं असेल तर डाव्या बाजूला बघा आता फरक काय पडणार आहे, सो t मायनस a अशा पद्धतीने इथं फरक पडेल।
सो एफ ऑफ टी मायनस ए. बघा लक्षात घ्या, इकडे ई रेस टू मायनस ए ने मल्टिप्लाय केल्यावर इकडे ऍड होतो आणि इकडे मायनस ऑफ ए ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो मायनस ऑफ ए ॲज इट इज असतो टी सोबत. हे तुम्ही लक्षात घ्या. फर्स्ट शिफ्टिंग थेरम, सेकंड शिफ्टिंग थेरम. आधीच मी तुम्हाला इथं म्हटलंय की या दोघांपैकी फर्स्ट शिफ्टिंग थेरमचा आपण जास्तीत जास्त यूज करत असतो. मग आता आपण याला एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊया. बघा मित्रांनो, फर्स्ट शिफ्टिंग थेरमला आपण एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊया. आपल्याकडे जो एफ ऑफ टी आहे, आपला एफ ऑफ टी आहे सपोज साइन ऑफ ए टी किंवा साइन ऑफ 2t. ओके, साइन ऑफ 2t. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की व्हॉट इज द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ऑफ ए टी. साइन ऑफ ए टी जर असेल तर ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एस इज ग्रेटर दॅन 0 असं याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म असतं. सो देअरफॉर डायरेक्टली लिहितो मी. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजेच काय, एफ ऑफ एस इट इज इक्वल टू ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असं असतो. बरोबर. तर इथे ए काय आहे 2. सो 2 अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच काय 2 चा स्क्वेअर. ओके, वेअर एस इज मोर दॅन 0 अशा पद्धतीने याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म असतं. अगदी बरोबर. मग आता बघा छेडछाड कशी करणार आहे मी, की आता नवीन जो फंक्शन मी इथं बनवेल तो नवीन फंक्शन असा असणार आहे f1t इट इज इक्वल टू ई रेस टू मायनस ऑफ 3t, ई रेस टू मायनस ऑफ 3t आणि आपला पहिला होता साइन ऑफ 2t, साइन ऑफ 2t. आणि मग आता याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म काय असणार ते तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा मित्रांनो, काय म्हटलं मी तुम्हाला, साइन ऑफ 2t चा लॅपलास आपल्याकडे आहे. बरोबर. पण ह्या साइन ऑफ 2t ला मल्टिप्लाय कशाने केलंय, ई रेस टू मायनस ऑफ 3t ने. तर मायनसचा मायनस, टीचा टी, तर ए ची व्हॅल्यू या ठिकाणी किती येते 3. ए ची व्हॅल्यू किती येते 3 या ठिकाणी येते. तर तुम्हाला काय करावं लागेल, जे लॅपलास ट्रान्सफॉर्म तुम्ही लिहिलेला आहे त्या लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये ज्या ज्या ठिकाणी एस असेल रिप्लेस दॅट एस विथ एस प्लस ए, म्हणजे एस प्लस 2 ने रिप्लेस करावं लागेल. तर वरती तर 2 आहे, खाली हा एस आहे बघा. सो एस प्लस ए, तो ए इथं काय आहे 3, इथं काय आहे तो 3. सो याचा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर असतो 4. पुन्हा इथे एस आला, सो रिप्लेस दॅट एस एस प्लस 3 ने मोर दॅन 0. तर आरओसी मध्ये पण असा पद्धतीचा बदल तुम्हाला बघायला मिळेल आणि याला म्हणतात फर्स्ट शिफ्टिंग थेरम. एफ ऑफ टी होता, त्याचा लॅपलास मला माहिती. तर या एफ ऑफ टी ला म्हणजे साइन ऑफ 2t ला ई रेस टू मायनस 3t ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचं जे लॅपलास आलं होतं त्या लॅपलास मध्ये एसच्या जागेवरती तुम्हाला एस प्लस ए ही टर्म ने रिप्लेस करावी लागेल. इथं गोंधळ काय होतो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा, की मायनस ऑफ 3, तर ए ला ते मायनस ऑफ 3 समजतात. मित्रांनो लक्षात घ्या रे, इथं ई आहे, मायनस साईनचे मायनस साईन ॲज इट इज आहे, तर टीचं टी ॲज इट इज आहे. तर ए ची व्हॅल्यू इथं काय बरं असणार, तर 3 असणार. काय असणार 3. तर एसला तुम्हाला एस प्लस 3 ने रिप्लेस करावं लागेल या एक्झाम्पलमध्ये, तसंच आरओसी मध्ये सुद्धा. तर ही झाली फर्स्ट शिफ्टिंग थेरम और फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. ठीक आहे. सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी फक्त एक माहितीसाठी तुमच्या सोबत राहू द्या, याचा यूज आपण खूप कमी करणार आहोत. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. फर्स्ट शिफ्टिंग आणि सेकंड शिफ्टिंग नंतर तिसरी प्रॉपर्टी घेऊया आपण, चेंज ऑफ स्केल. चेंज ऑफ स्केल अतिशय सुंदर ही प्रॉपर्टी, चेंज ऑफ स्केलची प्रॉपर्टी. आणि बघा चेंज ऑफ स्केल मध्ये आता कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करता येते ही प्रॉपर्टी. तर एफ ऑफ टी हा स्टँडर्ड फंक्शन असेल ज्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म असेल आपला एफ ऑफ एस. ओके, एफ ऑफ एस हा त्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म असेल. तर चेंज ऑफ स्केल मध्ये आपण काय करतो, की हा जो टी आहे फंक्शनच्या आतमध्ये ज्या ठिकाणी टी असेल त्या टी ला मी इथं मल्टिप्लाय केलेले कशाने, ए ने. टी ला मल्टिप्लाय केलेला आहे ए ने. तर राईट हँड साइड मध्ये मित्रांनो बघा काय फरक पडतो इथं, 1 अपॉन ए, ज्या ज्या ठिकाणी एस असेल रिप्लेस दॅट एस विथ एस अपॉन ए. एस अपॉन ए या टर्मने त्याला रिप्लेस करावं लागतं. त्यासोबत सेम ट्रान्झिशन किंवा सेम हे जे चेंजेस आहेत हे तुम्हाला आरओसी मध्ये पण करावं लागतं. जर टी ला मल्टिप्लाय केलेलं असेल तर मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी वेगळी बरं. मल्टिप्लिकेशन ऑफ टी प्रॉपर्टी मध्ये पूर्ण फंक्शन ऑफ टी ला टी ने मल्टिप्लाय केलेलं असतं. बट या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी टी आहे त्या टी ला इथे एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलंय ए. तर राईट हँड साइड मध्ये बदल काय होतोय, 1 अपॉन ए एफ ऑफ एस बाय ए. सेम चेंज तुम्हाला आरओसी मध्ये पण करावा लागेल. ही झाली आपली चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी इथं समोर घेतो, मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. ओके,
मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. मग आता बघा आधी प्रॉपर्टी समजून घेऊया आपण. या सगळे प्रॉपर्टी वन बाय वन आपण समजून घेऊयात आणि त्यानंतर आपण त्यांचे एकत्र एक्झाम्पल तर घेणारच आहोत. तर सुरुवात करतो आता ही मल्टिप्लिकेशन ऑफ टी ला. तर एफ ऑफ टी तुम्हाला इथे दिलेला असेल. ओके, आणि त्याचं या ठिकाणी लॅपलास ट्रान्सफॉर्म एफ ऑफ एस. तर आता ह्या पूर्ण एफ ऑफ टी ला इथं कशाने मल्टिप्लाय करणार मी, टी ने. सो मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. ओके, मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. तर राईट हँड साइड मध्ये बघा मित्रांनो, इथं बदल काय होतो ते लक्षात घ्या. सो मायनस ऑफ 1 डी डी एस ऑफ एफ ऑफ एस. बघा एकदा टी ने मल्टिप्लाय केलं असेल तर -1 साइन येणार आणि एकदा डेरिव्हेटिव्ह राईट हँड साइडला घ्यावा लागेल. तसेच टी स्क्वेअर दोनदा जर का मल्टिप्लाय केलेला असेल तर या ठिकाणी बदल बघा कसा होतो, -1 स्क्वेअर d2 ds स्क्वेअर एफ एस. डबल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावा लागेल राईट हँड साइडला. तिसऱ्यांदा जर मल्टिप्लाय केलं असेल, सो -1 रेस टू द पॉवर 3 आणि इकडे असेल थर्ड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एस ऑफ एफ ऑफ एस. अशा पद्धतीने. मग यालाच आपण जनरलाइज करू शकतो का, तर यस, याला आपण जनरलाइज फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. अशाच पद्धतीने जर तुम्ही करत गेलात पुढे तर जनरलाइज फॉर्म्युला कसा बनेल बरं का याचा, टी रेस टू एन एफ ऑफ टी इट इज इक्वल टू -1 रेस टू द पॉवर n, then nth डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दी s ऑफ एफ ऑफ एस. असा हा जनरल फॉर्म्युला या ठिकाणी बनेल जो आपल्याला महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, असा आपण जनरल फॉर्म्युला इथं बनवू शकतो. सो इट इज नोन ॲज अ मल्टिप्लिकेशन बाय टी थेरम किंवा मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. आता मल्टिप्लिकेशन जर असेल इथं तर साहजिक आहे डिव्हिजन पण असणारच. मग पुढची प्रॉपर्टी घेतो मी बघा, नंबर 5 डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. ओके, चलो डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. सो अकॉर्डिंग टू द डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी, पहिल्यांदा हा एफ ऑफ टी तुम्हाला स्टँडर्ड माहिती असला पाहिजे आणि त्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म पण तुम्हाला इथं माहिती पाहिजे. त्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म सुद्धा माहिती पाहिजे. आता जेव्हा तुम्ही या ठिकाणी डिवाइड करणार टी ने पहिल्यांदा पहिलं डिव्हिजन, तर इकडे बदल कसा होतो, तर इकडे तुम्हाला घ्यावं लागेल इंटिग्रेशन. ओके, विथ रिस्पेक्ट टू एस. ठीक आहे, इंटिग्रेशन तुम्हाला घ्यावं लागेल आणि हे इंटिग्रेशन कुठून असणार, एस पासून इन्फिनिटी पर्यंत. एस पासून तर इन्फिनिटी पर्यंत. तसंच दोनदा जर का डिवाइड केलेलं असेल तर टी स्क्वेअर दोनदा डिवाइड केले राजो, मग तुम्हाला दोनदा या ठिकाणी इंटिग्रेशन्स कन्सिडर करावे लागतील. हे बघा 2 बार इंटिग्रेशन ds ds. ओके, दोनदा. आणि अशाच पद्धतीने जर का तीन ने डिवाइड केलं असेल म्हणजे t3 पॉवरने डिवाइड केलं असेल तर तुम्हाला 3 वेळेस इंटिग्रेशन घ्यावे लागतील. 4 ने डिवाइड केलं असेल t4 पॉवर, 4 म्हणजेच काय t4 पॉवरने डिवाइड केलं असेल तर तुम्हाला 4 वेळेस इंटिग्रेशन घ्यावे लागतील. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण किती प्रॉपर्टी बघितल्या, हे होतं फर्स्ट शिफ्टिंग थेरम, सेकंड शिफ्टिंग थेरम, आफ्टर दॅट चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी, मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी, डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. सो तुम्ही काय करा, आता मी थोडंसं बाजूला होतो, व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या नोट डाऊन करू शकतात. आधी मी तुम्हाला मागची प्रॉपर्टी दाखवतो, व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या कंटेंट. याच्यानंतर हे बघून घ्या, ओके 3 4 5. जाऊया पुढे. आता 6 नंबरची प्रॉपर्टी, नंबर 6 डेरिव्हेटिव्ह इन टाइम डोमेन. ओके, डेरिव्हेटिव्ह इन टाइम डोमेन. आता डेरिव्हेटिव्ह इन टाइम डोमेन ही जी प्रॉपर्टी आहे याचा यूज जो आहे ना, खास करून अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन मध्ये केला जात असतो. अप्लिकेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्मचे जे प्रश्न आपण सोडवणार तर त्यामध्ये याचा प्रॉपर यूज जो आहे तो तुम्हाला बघायला मिळेल, डेरिव्हेटिव्ह इन टाइम डोमेन. मग बघा हा आपला स्टँडर्ड एफ ऑफ टी, ज्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म जे असेल ते काय असणार, एफ ऑफ एस.
आता बघा ही एक रिप्रेझेंट करायची मेथड आहे बरं का. डबल एरो मी देतो, याचा अर्थ काय की एफ ऑफ टीचा लॅपलास आहे एफ ऑफ एस आणि एफ ऑफ एफचं इनवर्स लॅपलास आहे एफ ऑफ टी. डबल एरो दाखवताना ही एक पद्धत असते दाखवायची. आता बघा डेरिव्हेटिव्ह इन टाइम डोमेन म्हणजे काय, राईट हँड साईडला जर का मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर ते असं दाखवणार ना आपण. डेरिव्हेटिव्ह लेफ्ट हँड साईडला डेरिव्हेटिव्ह याला असंही लिहू शकतो आपण, किंवा किंवा एफ डॅश ऑफ टी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दी टी. तर त्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म बघा कशा पद्धतीने लिहिलं जातं. सो इट इज एस एफ ऑफ एस मायनस एफ ऑफ झिरो ओके. पुढे सेकंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. सो याला असं लिहितो आपण डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, इकडे बदल बघा, एस स्क्वेअर एफ ऑफ एस मायनस एस एफ ऑफ झिरो मायनस एस एफ डॅश ऑफ झिरो, अशा पद्धतीने. पुढे चला, थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टी, इट इज लाईक दिस. थर्ड डेरिव्हेटिव्ह, so s cube f of s minus s square f of 0 minus s f dash of 0 minus f double dash of 0. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता त्या ठिकाणी, ती काय बघा, जर का तिसरा डेरिव्हेटिव्ह असेल तर s ची पॉवर 3 2 1 0 अशी होत जाते. 2 असेल तर 2 1 0 अशी होत जाते, बरोबर. चौथ्याला s ची पॉवर कशी असेल, चौथा तिसरा दुसरा पहिला आणि 0. डेरिव्हेटिव्ह बघा मागून कशा होतात, जर तिसरा डेरिव्हेटिव्ह असेल तर इकडे बघा डबल डेरिव्हेटिव्ह आहे, मग पहिला डेरिव्हेटिव्ह आहे, मग डेरिव्हेटिव्ह नाहीये, आणि एफ ऑफ एस. मग आता हा प्रकार काय आहे सर, एफ ऑफ झिरो एफ डॅश ऑफ झिरो एफ ऑफ झिरो एफ डॅश ऑफ झिरो एफ डबल डॅश ऑफ झिरो. इट इज नोन ॲज अ इनिशियल कंडिशन. यांना काय म्हणतात, इनिशियल कंडिशन, जे तुम्हाला प्रश्नामध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. म्हणून तुम्हाला मी आधीच म्हटलं की या टाईपचा जो काही थेरम असतो किंवा ही प्रॉपर्टी असते आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये वापरायची. आणखी एक चौथा घेऊ बरं का आपण, हे बघा d⁴. ओके, तर हा कसा असणार मग चौथा डेरिव्हेटिव्ह बघा, तो चौथी पॉवर असेल इथं एफ ऑफ एस. पहिल्यांदा आता पॉवर कमी कमी करत जायचं आणि डेरिव्हेटिव्ह वाढवत जायचं. तो s3 पहिले घ्या एफ ऑफ 0, मग s2 पहिला डेरिव्हेटिव्ह, मग घ्या s दुसरा डेरिव्हेटिव्ह, आणि शेवटी बिचारा सिंगल तिसरा डेरिव्हेटिव्ह, ह्या पद्धतीने. तर ह्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं, डेरिव्हेटिव्ह इन टाइम डोमेनचा थेरम जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा. मग जसं डेरिव्हेटिव्ह इन टाइम डोमेन असेल तर तसाच इंटिग्रेशन इन टाइम डोमेन सुद्धा असणार. मग आता बघूया इंटिग्रेशन इन टाइम डोमेन, प्रॉपर्टी नंबर 7. इंटिग्रेशन इन टाइम डोमेन म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला लेफ्ट हँड साइडला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. कारण डिव्हिजन बाय टी ची प्रॉपर्टी जेव्हा तुम्ही बघितली तेव्हा आपण राईट हँड साइडला इंटिग्रेशन घेतलेलं आहे. टाइम डोमेन लेफ्ट हँड साइडला आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. बघा एफ ऑफ टी त्याचा लॅपलास एफ ऑफ एस. तो इंटिग्रेशन बघा 0 टू टी पासून, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू टी एफ ऑफ टी कुणाच्या रिस्पेक्टिव्ह dt सॉरी ds नाही dt. तर इकडे बदल बघा फक्त काय होतो, एफ ऑफ एस ला एकदा इंटिग्रेशन असेल तर एकदा इथं फक्त एस ने तुम्ही काय करा, डिवाइड करा. देन 0 टू टी एफ ऑफ टी dt. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, एफ ऑफ एस ला दोनदा डिवाइड करा. तसंच तीनदा जर का असेल 0 टू टी आणि 0 टू टी, तीनदा जर का या ठिकाणी इंटिग्रेशन घेतलेलं असणार इन टाइम डोमेन, तर राईट हँड साइड मध्ये फक्त आणि फक्त बदल काय होतो, तो एफ ऑफ एस आहे ओरिजिनल, त्याला तुम्ही एस क्यूब ने या ठिकाणी काय करायचं, डिवाइड करायचं. तर अशा पद्धतीने ही आहे आपली प्रॉपर्टी नंबर और थेरम नंबर 7 नोन ॲज इंटिग्रेशन इन टाइम डोमेन. आणि यासोबत मित्रांनो एक शेवटचा आपण डिस्कस करूया, ज्याला आपण म्हणूया कन्व्होल्युशन प्रॉपर्टी. याच्या पलीकडे पण प्रॉपर्टीज असतील किंवा आहेत, पण ह्या 8 प्रॉपर्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. यांचा वापर करून आपण मॅक्झिमम प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. सो बघा पुढची प्रॉपर्टी कन्व्होल्युशन प्रॉपर्टी. ओके, आणि ही प्रॉपर्टी कशी आहे तर बघा खूप सुंदर प्रॉपर्टी. हा सपोज F1t आहे, ज्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन आहे या ठिकाणी F1s.
तसंच हा दुसरा F2t आहे ज्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आहे F2. सो व्हॉट इज द कन्व्होल्युशन प्रॉपर्टी? कन्व्होल्युशन ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये सायमल्टेनियस दोन ऑपरेशन परफॉर्म करतात, ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन. ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन. तो ह्या दिलेल्या दोन फंक्शनचं जर मला कन्व्होल्युशन करायचं असेल तर बघा यांचं कॉम्बिनेशन कसं केलं जातं. तर पहिल्यांदा ऍडिशन, हा बघा ऍडिशन, आणि नंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन. तर अशा प्रकारचं हे सिम्बॉल असतं, तो स्टार नाही हे लक्षात घ्या. तर राईट हँड साईडला मित्रांनो त्याच्या लॅपलास मध्ये फरक काय पडतो? तर फक्त आणि फक्त हे जे दोन स्टँडर्ड लॅपलास तुम्ही काढलेले आहेत या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, पहिल्याचं आणि दुसऱ्याचं फक्त मल्टिप्लिकेशन करा राईट हँड साईड मध्ये, त्याचं तुम्हाला लॅपलास या ठिकाणी भेटून जाईल. तर हे प्रॉपर्टी म्हणजे एक प्रकारचे शॉर्टकट असतात. आता यांचा आपण वापर करणार आहोत एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. तर एकूण या ठिकाणी 8 प्रॉपर्टीज मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. तर तुम्ही फक्त आता एक छोटंसं काम करायचं, ते काय की एक मस्त छान पेज घ्यायचं. त्या पेजवरती मित्रांनो तुम्ही काय करा की सगळ्यात अगोदर मी जे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिलेत, हे बेसिक फॉर्म्युले हे सगळे त्या पेजवर लिहून काढा. त्याच्यानंतर सेकंड पेजवर तुम्ही या आणि सेकंड पेजवरती हे जे स्टँडर्ड आहेत F(t), F(s), तो फंक्शन आणि त्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म विथ ROC रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स, हे सगळं तुम्ही काय करा, हे सगळं एका पेजवरती प्रॉपर लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर आता आपण डिस्कस केलेल्या एकूण 8 प्रॉपर्टी, तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिक फॉर्म्युले, स्टँडर्ड लॅपलास फॉर्म्युले आणि प्रॉपर्टीज एवढ्या गोष्टी जर का तुमच्या समोर असतील किंवा तुमचे पाठ असतील तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये जे PYQs आपण सॉल्व्ह करणार आहोत ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजतील. तर त्यामुळे व्हिडिओ लेक्चर बघणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची इथं रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ज्या गोष्टी मी मित्रांनो हे सांगतोय ते तुम्ही फॉलो करा. तुम्हाला नक्कीच या ठिकाणी या टॉपिकचे आउट ऑफ मार्क्स भेटतील. तर आता आपण या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये ज्यामध्ये आपल्याला PYQ क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे अगदी बेसिक पासून. बट माझी रिक्वायरमेंट काय ती लक्षात घ्या, 3 गोष्टी: बेसिक फॉर्म्युले, स्टँडर्ड लॅपलास फॉर्म्युले अँड प्रॉपर्टीज ऑफ द लॅपलास. ते एकतर पाठ करा किंवा तुमच्या समोर लिहून नोटबुक समोर राहू द्या. ठीक आहे. आणि लेक्चर आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच तुमच्या जवळचे मित्र जे आहेत त्यांना तुम्ही हे शेअर करायला नक्कीच मदत करा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.